आहात सगळे. स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मला बऱ्याचदा असं वाटतं की मी जर का ब्लॉगची सुरुवात या वाक्याने नाही केली तर तुम्ही वेलकम नाही आहात का आपल्या चॅनलवर. असं नाही आहे. ऑफकोर्स तुम्ही वेलकम आहात. तुम्ही हवं तेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या चॅनलवरती येऊ शकता, आपले व्हिडिओज बघू शकता. तुम्हाला जर काहीही कमी जास्त वाटलं तर नक्कीच तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता मला. अजिबात त्याचा राग येणार नाही आहे. उलट आपल्याला मदत होईल चांगले चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी, बरोबर ना. तर मी आधी विचार केला होता की आज जी रेसिपी आपण बघणार आहोत त्याबद्दल थोडासा सस्पेन्स वगैरे क्रिएट करायचा मी विचार केला होता. थोडीशी म्हटलं तुम्हाला कोडी घातली असती, पण मग माझ्याच लक्षात आलं की आपणच थंबनेलमध्ये रेसिपी रिव्हील केलेली आहे. म्हणजे रेसिपी नाही, सॉरी, जी काही आपण डिश आज बघणार आहोत ती मी रिव्हील केलेली आहे. सो चला आता आपण अजिबात वेळ न घालवता किचनमध्ये जाऊयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात. चला, आज जी रेसिपी आपण बघणार आहोत ती बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप किचकट अशी रेसिपी आहे. व्हॅनिला स्पॉन्ज केक आज आपण बनवतोय, ज्याला टी केक असं सुद्धा म्हटलं जातं. तर केकला घेऊन अनेक जणांना असे थोडेसे प्री कन्सेप्ट नोशन्स आहेत की केक म्हणजे तामझाम किंवा केक म्हणजे अतिशय फॅन्सी गोष्टी वापरून काहीतरी बनवायचं. तर तसं नाही आहे. मला तुमचा हा भ्रम तोडायचा आहे, कारण हाच सेम भ्रम माझा सुद्धा होता 15 वर्षांपूर्वी. येस, तर मी 15 वर्षांपासून केक बनवतीये. अनेक केक्स मी बनवलेले आहेत. हा व्हॅनिला स्पॉन्ज केक तर मी कायम म्हणजे 2-3 आठवड्यातनं एकदा तरी माझ्या घरी बनवतच असते. अमितला प्रचंड आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाईंना खूप आवडतो. हे मी आधीच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एक कॉमेंट आली होती आपल्याला एका सबस्क्रायबरकडनं की त्यांना व्हॅनिला स्पॉन्ज केकची रेसिपी हवी होती. तर मी विचार केला चला वाय नॉट. तर केक बनवताना सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती आपण करून घेणार आहोत. हा आहे फूड पेपर, जो अनेकांच्या घरात हल्ली असतो. हा पेपर जर नसेल तुमच्याकडे तर सरळ स्टेशनरीमध्ये जाऊन बटर पेपर घेऊन यायचा, ठीक आहे. आणि आता हा आपण कट करूयात. मी अंदाजेच करत असते. केक टिनच्या हिशोबाने पेपर आपण कट करून घ्यायचा आहे. सो केक टिन हे आहे, यात 1 किलोचा केक आपला बनतो. आता मी काय करते ना, खूप अंदाजाने मी करते, ठीक आहे. आपण काही फार प्रोफेशनल बेकर्स वगैरे नाही आहोत, त्यामुळे इतकं काही प्रोफेशनली सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत असं काही नाही आहे. सिम्पली आपण रफली गोष्टी करणार आहोत, ठीक आहे. त्याला असं त्रिकोण, एक सेकंड, या बटर पेपरला आपल्याला ह्याचा एक त्रिकोण आपल्याला करून घ्यायचा आहे. बेसिकली असा अंदाजे, ठीक आहे. त्रिकोण करून घ्या. परफेक्ट यायलाच हवा असं काहीही नाही आहे अजिबात, ठीक आहे. मग ह्याला आता हा त्रिकोण झाला आपला. 2 फोल्ड केलेत आपण. या भांड्याला आपल्याला उलटं ठेवायचं आहे आणि एक अंदाजे याचा सेंटर आपल्याला घ्यायचा आहे, अंदाजे, ठीक आहे. आता एक आपण धरून चालू की हा सेंटर आहे. तर सेंटरला पकडून म्हणजे हे टोक त्या सेंटरला ठेवायचं अंदाजे असं, आणि बटर पेपर आपल्याला बाजूने कापून घ्यायचं. मी या साईडने करते, लेफ्ट हँडने मला जमणार नाही, ठीक आहे. हे बघा, थोडासा काय म्हणतो आपण, थोडीशी स्पेस जास्त ठेवून कापून घ्यायचंय. आणि हे पहा, काही परफेक्ट सर्कल वगैरे असं तयार नाही झाला अगदी हा, पण आपल्या टीनमध्ये बसेल इतकं तरी तयार झालेलं आहे. आणि हे पहा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या टीनमध्ये बसलाय हा पेपर. हे बघा, आहे की नाही सोपं. आता सगळ्यात आधी आपल्याला लाइनिंग करून घ्यायची. लाइनिंग म्हणजे काय, तर आपला हा जो केक टीन आहे हा आपल्याला काय म्हणतो त्याला रेडी करून घ्यायचा आहे. अच्छा, माझ्याकडे आता हा प्रॉपर केक टीन आहे, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं मी अनेक वर्ष केक बनवते आणि कायम बनवत असते. त्यामुळे केक टीन्स माझ्याकडे एक हा आहे आणि एक हा सुद्धा असा हार्ट शेपचा सुद्धा आहे. पण तुमच्याकडे सपोज केक टीन नसेल तर आपला जो कुकरचा डबा असतो माहिती आहे भाताचा, ज्यात आपण डाळ भात लावतो, कुकरचा असतो असा डबा स्टीलचा, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता केक टीन म्हणून. तो सगळ्यांच्या घरी ऑलमोस्ट असतोच. किंवा तुम्ही अशा प्रकारचं एखादं पातेलं सुद्धा वापरू शकता. आता हे पातेलं तर सगळ्यांकडेच असतं, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. आता बघा, हे पातेलं ना असं आहे, हा राऊंड शेप आहे याच्या मागे. असं नसावं, शक्यतो टाळा. असं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर का प्लेन ह्याचा बेस असेल ना तर अतिउत्तम. चला, तर पटकन आता केक टीन आपला तयार करून घेऊ. थोडंसं तेल घालायचं आहे. तेल हाताने आपल्याला छान सगळीकडनं चोळून घ्यायचं आहे. थोडं पटापट तुम्हाला करून दाखवते.
सोपं आहे हे. त्यावरती मैदा, थोडासा मैदा आपल्याला भुरभुरून घ्यायचा असा, आणि मैदा घातल्यानंतर ना असा तो मैदा सगळीकडे छान पसरवून घ्यायचा आपल्याला कोपऱ्या कोपऱ्यात. झालं की आता हा बटर पेपर, फूड पेपर जो आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. येस, परफेक्ट. नखाच्या साह्याने आपल्याला छान कॉर्नर्समधनं दाबून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घाला वरून, अजून सेम प्रोसेस करायची आहे. आता बटर पेपर घातल्यानंतर पुन्हा तेल आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे, तेलाने छान कोट करून घ्यायचं आहे सगळं, आणि वरून पुन्हा मैदा आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे. आणि पुन्हा मैदा अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. झाला आपला केक टीन इथे तयार झाला. आता केक टीन साईडला ठेवून द्यायचं आहे आणि चला आता पुढची कृती करूया. आता मिक्सरचं हे मोठं भांडं सगळ्यांच्या घरी असतं बरोबर. सगळं काही आपल्याला मिक्सरच्या ह्या भांड्यातच मिक्स करायचं आहे. कुठल्या प्रकारचा बीटर, हँड ब्लेंडर वगैरे आपल्याला वापरायचा नाही आहे. त्यामुळे प्रकरण खूप सोपं आहे आपलं. जसं मी तुम्हाला मगाशीच प्रॉमिस केलं होतं की खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला केक शिकवणार आहे. घरच्या साहित्यांपासूनच तुम्ही केक कधीही बनवू शकता. मला गॅरंटी आहे की ही रेसिपी, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर ना तुम्ही लगेचच आजच केक बनवायला घ्याल किंवा उद्याच केक बनवायला घ्याल याची मला गॅरंटी आहे. तर या मिक्सरच्या भांड्यात ना मी 2 अंडी फोडून घातलेली आहे. ठीक आहे, आता आपण एगचा केक बनवतोय, म्हणजे अंड्यांचा केक बनवतोय. अंड्यांचा केक जर तुम्हाला बनवायचा नसेल, एगलेस केक बनवायचा असेल, तर या 2 अंड्यांच्या जागी तुम्ही अर्धा कप दह्याचा वापर करायचा. ठीक आहे, आता माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी अंड्यांचा केक करते. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची टिप जी लक्षात ठेवायची आहे केक बनवताना, मेजरमेंट. केक बनवताना मेजरमेंट आणि स्टेप्स ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आता हा एक कप मी घेतलेला आहे, तर ह्याच कपाने मी सगळे जिन्नस मेजर करणार आहे. ठीक आहे, तर 2 अंडी मी यामध्ये फोडून घातलेली आहेत. त्यात मी 1 कप, म्हणजे 1 ला अगदी थोडंच कमी अशी साखर मी घेतली, तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला जर हवं असेल थोडी जास्त साखर घेऊ शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. तर अंड्यांवरती ही साखर आपल्याला घालायची आहे. त्यानंतर याच कपातनं आपल्याला अर्धा कप तेल घ्यायचं आहे. तेल किंवा बटर किंवा तूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुपाने सुद्धा केक खूप छान होतो. पण आमच्याकडे कोणी तूप इतकं खात नाही आवडीने, त्यामुळे मी तेलाचा वापर करते. तेल कायम सगळ्यांच्या घरात असतंच. तर इथे बघा मी तुमच्या समोरच अर्धा कप तेल घेतलेलं आहे. तर 2 अंडी झालेली आहेत, 1 कप साखर झाली आहे आणि अर्धा कप तेल सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे हे व्हॅनिला एसेन्स. व्हॅनिला एसेन्स अगदी 35-40 रुपयात आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. तर ही एकच गोष्ट आहे मला वाटतं जी तुम्हाला मार्केटमधून आणावी लागेल. अगदी 4 ड्रॉप्स घालायचे का मोजून, त्याच्यापेक्षा जास्त घालायला जाऊ नका, नाहीतर मग त्याचा ना असा उग्र फ्लेवर येतो केकला. या सगळ्या चुका माझ्या करून झाल्यात म्हणून तुम्हाला सांगते. ओके, तर चला आता आपल्याला हे सगळे जिन्नस मस्तपैकी क्रीमी होईपर्यंत ब्लेंड करून घ्यायचे मिक्सरमध्ये. चलो, हे पहा मस्त असं क्रीमी टेक्स्चर याचं आलेलं आहे. जे आपण मेयोनीज खातो ना तसं तयार होतं आहे. आता यामध्येच आपल्याला हा आपला मैदा घालायचा आहे. तर मैदा मी किती घेतलाय, हा 1 कप भरून मी मैदा घेतलेला आहे. ठीक आहे, साखर तुम्ही आता 1 सेकंड तुम्हाला पुन्हा एक छोटंसं रिव्हिजन मी देते. साखर थोडीशी कमी घेतली होती आपण. ठीक आहे, 1 कपला थोडी कमी घेतली होती. मैदा आपल्याला पूर्ण कप भरून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा चाळून घ्यायचा आहे. तर हा मैदा मी इथे चाळून ऑलरेडी ठेवला होता. तर थोडा मैदा आपण यामध्ये घालायचा. एकदम सगळा घालायला जाऊ नका, थोडा घाला आणि ब्लेंड करून घ्या. म्हणजे बघू शकता ना तुम्ही, काहीही आपल्याला हाताने करायचं नाही. यामध्ये झाकण लावा आणि ब्लेंड करून घ्या. आणि दुधाचा सुद्धा वापर आपल्याला जसा लागेल तसा करायचा आहे. ठीक आहे, तर मी आता दूध या स्टेजला काही घातलं नाहीये, नंतर घालेल. हाताचा वापर नाही करायचा. उरलेला मैदा यामध्ये थोडा करून आपल्याला घालायचा आहे. आणि दूध आहे ना आपल्याला अगदी म्हणजे अंदाजे थोडंसं करून यामध्ये आपल्याला घालत जायचं आहे. एक जवळजवळ मला वाटतं
हा अर्धा कप आपल्याला दूध लागतं, जास्त लागत नाही. मी अंदाजे घालते पहा. आता मी थोडंसंच दूध घालते. बस बस. पुन्हा ब्लेंड करून घेऊ. पुन्हा उरलेला सगळा मैदा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा. केक बनवा नाहीतर मग पोळी भाजी बनवा, हातांचा वापर केल्याशिवाय मजाच येत नाही, परफेक्शन येत नाही असं वाटतं आपल्याला बायकांना. तर चलो पुन्हा थोडंसं दूध घालायचं आहे यामध्ये आपल्याला, थोडंसं. बस बस. म्हणजे ऑलमोस्ट एक काय म्हणतो त्याला, एक या कपाला थोडं कमी इतकं दूध आपण घेतलेलं आहे. हे पहा, हे असं आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे. आता ना मी एक कढई घेत असते मिक्सिंगसाठी. हा आहे आपला मिक्सिंग बोल, ऑल्सो नोन ॲज कढई. तर त्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. बॅटर घालून घ्यायचे मस्त. हाताने पुसून घ्या, काहीच वाया जाता कामा नाही. छान सगळं असं पुसून घेते मी. आता आपण बॅटर यामध्ये आपल्या मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतलेलं आहे. लगेचच दुसरीकडे आपल्याला आपली ही कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे. आपण अवनमध्ये केक बनवत नाही आहोत, माझ्याकडे अवन नाही आहे तसंही. केक आपण कढईमध्येच बनवतोय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, अवनपेक्षा कढईमध्ये केक खूप चांगला होतो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. माझ्या आईकडे अवन पहिल्यापासून आहे आणि लग्न आधीपासून मी केक बनवते. तर मी तरीसुद्धा कधी अवनचा इतका वापर केला नाही. 2-3 तास केक बनवला असेल अवनमध्ये, पण जास्त करून तर मी कढईतच केक बनवायचे. अच्छा, आता माझ्याकडे हे पिंक सॉल्ट आहे. आता मी 1 वर्षापूर्वी हे टाटा सॉल्ट घेतलं होतं, हिमालयन रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट. आणि ते काय मी वापरलं नाही कारण आम्हाला ते आवडलं नाही. तर ह्याच मिठाचा वापर मी कायम रिपीटेडली केक बेक करण्यासाठी करत असते. तर तुम्ही बघितलं ना, आपण एक अशी कढई घेतलेली आहे. कढईच्या जागी तुम्ही एवढ्या साईजचा कुकर जरी घेतलात ना, कुकरचं भांडं कुकर तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे ना तुम्ही रेत सुद्धा वापरू शकता. सँड जी बाहेर आपल्याला मिळते ती सुद्धा तुम्ही अशी पसरवून घेऊ शकता. किंवा नॉर्मल काही नाही तर साधं आपलं पांढरं मीठ असतं ना, ते साईडला काढूनच ठेवायचं. प्रत्येक वेळेस बेकिंगसाठी तेच रिपीटेडली तुम्ही वापरू शकता. नवीन वापरायची गरज नाही आहे. ओके. तर आता 1 वर्ष झालं मी हे मीठ वापरतेय बेकिंगसाठी. व्यवस्थित चाललंय माझं. तर मीठ इथे मी पसरून घेतलंय आणि त्याचबरोबर ना एक अशा प्रकारची ही प्लेट आहे, झाकण आहे माझ्याकडचं. तर ते झाकण मी असं उलटं सेंटरमध्ये बरोबर असं उलटं करून ठेवणार आहे. तुम्हाला जरा जवळून दाखवते मी, टेन्शन नका घेऊ. हे पहा, हा असा सेटअप आहे आपला. कढई अशी घेतलेली आहे मी, त्यावरती मीठ पसरवलेलं आहे. एक प्लेट उलटी करून मधोमध ठेवलेली आहे. चला आता आपण पुढच्या कामाकडे वळूयात. जवळून तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. ही पहा, ही आहे आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी. ओके. चला आता, अच्छा, तर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं. सॉरी, आता माझ्याकडे हे झाकण आहे, तर मी ह्याच्यावरती हे असं ठेवणार आहे. जर असं झाकण तुमच्याकडे नसेल तर सिम्पली तुम्ही अशा प्रकारचं ताट सुद्धा उलटं करून ठेवू शकता. बेस्ट. माझ्याकडे आता हे झाकण आहे तर मी हेच ठेवणार आहे. आणि ही सगळी प्रोसिजर आपली होईपर्यंत ना आपल्याला हे फास्ट फ्लेमवरती आपल्याला हे प्रीहीट करायला ठेवायचं. म्हणजे तुम्ही बघितलं ना, लक्षात आलं ना तुमच्या, मी बॅटर आपल्या मिक्सिंग बोलमध्ये घातलं आणि लगेचच मी ही प्रक्रिया केली आहे. तर हे आपलं होईपर्यंत, म्हणजे आता आपल्याला इनो यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं, बस इतकंच करायचं. आणि बॅटर आपल्याला केक टिनमध्ये घालायचं आहे. तेवढं करेपर्यंत आपली ही कढई प्रीहीट होते. एवढाच टाइम द्यायचा आहे आपल्याला कढई प्रीहीट होण्यासाठी. त्याच्यापेक्षा जास्त नाही द्यायचं, नाही तर केक आपला करपण्याची शक्यता मग जास्त असते. सो चलो, आता पटापट आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे, टाइमपास नाही करायचा आहे. यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा कसलाच उपयोग आपल्याला करायचा नाही आहे. आपल्याला इनोचा वापर करायचा आहे यामध्ये. तर मी एक पॅकेट, हे ग्रीन कलरचं जे पॅकेट इनोचं मिळतं ते मी वापरलेलं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं किंचित, फक्त त्या इनोला ॲक्टिवेट करण्यापुरतंच किंचित, येस, बस इतकंच
ग्लास दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि विस्क आहे माझ्याकडे, तुम्ही विस्कचा वापर करणार आहे. तुम्ही चमच्याचा वगैरे सुद्धा वापर करू शकता, पण विस्क जनरली सगळ्यांकडेच असतंच ना. तर चला आता याला पटापट मी मिक्स करून घेणार आहे. ही प्रोसेस खूप लवकर करायची आपल्याला. आणि हां, अजून एक टिप, एकतर तुम्ही क्लॉकवाईज फिरवा किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवा, ठीक आहे. दोन्ही बाजूने फिरवायला जाऊ नका. ही एक महत्त्वाची टिप आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची. ओके, चलो झालं आपलं मिक्स करून व्यवस्थित सगळं. आता केक टिन घ्या. केक टिनमध्ये आपलं बॅटर पोर करा मस्तपैकी. अशा एका स्पॅच्युलाचा वापर करून सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. म्हणजे कसं काही वाया जातं कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं. मी तर बाबा खूप काळजी घेते. अमित मला कधी कधी म्हणतो की एवढी चिंदीगिरी का करतेस वगैरे, पण नाही, मला असं वाटतं की अन्न आहे ते आणि ते इतकं कसं आपण वायाला जाऊ द्यायचं. तर मी कधी वाटण वगैरे पण असेल ना अगदी आपलं भाजीचं वगैरे, ते सुद्धा मी अशा प्रकारे काढून घेते. हे पहा, आपली कढई आता क्लीन झाली आहे. इथे ठेवते मी. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, मी इकडे काही बदाम कट करून घेतलेत, पण ते बदाम आपल्याला डिरेक्टली नाही घालायचे. त्यावरती थोडासा आपला जो मैदा आहे तो भुरभुरून घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये हे छान असे मिक्स करून घ्यायचे आणि मगच आपल्याला केकवरती अशा प्रकारे घालून घ्यायचं. अच्छा, तर ह्या स्टेजला ना तुम्हाला कढईचा एक विशिष्ट प्रकारचा वास यायला लागेल. घाबरू नका अजिबात. म्हणजे कढईमध्ये काहीच नसताना नुसतीच जर कढई तापत असेल गॅसवरती तर कसा वास येतो, तसा साधारण आता तुम्हाला वास यायला लागेल एक्झॅक्टली. तर घाबरून जायचं नाही आहे. तुम्हाला वाटेल की हे काय आहे, करपतंय सगळं वगैरे, असं काही नाही आहे. ऑफकोर्स, कारण त्यामध्ये काही नाही आहे म्हणून तसा वास येतोय. आपलं छान आपली कढई तिथे प्रीहीट होऊन तयार आहे. आणि आता हा टिन असा 2-3दा आपटायचा आपल्या, जेणेकरून कुठलेच एअर बबल्स राहता कामा नये. चलो आता केक आपण आतमध्ये ठेवून घेऊयात. मस्त मधोमध केक ठेवायचा आहे. येस, परफेक्ट. मी जवळून दाखवते तुम्हाला. केक मस्त मधोमध ठेवलेला आहे आपण आणि त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे. आणि गॅस किती ठेवायचा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आहे स्लो आणि स्लोपेक्षा थोडासा मीडियम असा आपल्याला ठेवायचा आहे. आणि आता जवळजवळ 40 मिनिटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. तोपर्यंत केकला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आहे. चला आता 40 मिनिटं तुम्हाला हवं ते काम तुम्ही करू शकता. टी व्ही बघा, अजून दुसरं कुठलं काम करा, वाचन करा, मोबाईल बघा, नाहीतर सिम्पली हा ओट्यावरचा पसारा आवरा. आणि मी आता हेच करणार आहे. हा संपूर्ण ओटा मी आता क्लीन करणार आहे जोपर्यंत माझा केक इथे बेक होतो आहे. बरं, एक छोटी गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली. मी हा ना असा एक टिश्यू पेपरचा बड बनवला आहे आणि तो आता ह्या होलमध्ये आपल्याला खोचून ठेवायचा, जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही. चलो, हे पहा, तुम्हाला घड्याळ दिसतंय का? आता 6 नाही वाजलेत, 6ला 10 कमी आहेत. आय होप तुम्हाला घड्याळ दिसतंय. 6ला 10 कमी आहेत आणि आता बरोबर आपल्याला 6:30 वाजता आपला केक आपल्याला एकदा चेक करायचा आहे. गॅस बंद नाही करायचा आहे, केक आपण चेक करणार. मी तुम्हाला दाखवते सगळं आणि मग पुढची प्रोसेस. जवळजवळ 40 मिनिटात आपला केक बेक होतो तसा. सो चलो, आता आपण सरळ 40 मिनिटानंतर भेटणार आहोत. 6:30 वाजले. चला केक बघूया झाला का आपला. एक सेकंड, तुम्हाला कॅमेरा तिकडे ठेवते. अच्छा, मगाशी ना म्हणजे आधी हे झाकण ठेवलं होतं ना, ते बघा झाकणाचं काय झालं. म्हणजे केक थोडासा बऱ्यापैकी राईज होऊन त्याला चिकटला होता. मग मी ही कढई उलटी करून ठेवली होती. तर कढई मी काढते. आता केक आपला झाला आहे की नाही हे चेक करण्याची पद्धत हे बघा. असा सुरी, अशा प्रकारची सुरी किंवा चमचा घालून चेक करायचं. क्लीन निघालं आहे, केक आपला झालेला आहे. चला आता आपण गॅस बंद करू. जसं तुम्ही पाहिलं आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. म्हणजे सुरी आपली क्लीन निघाली म्हणजेच ते एक इंडिकेशन आहे, एक साईन आहे की आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे.
आणि 40 मिनिटात होतोच केक, बरोबर बेक होतो, तो परफेक्ट टाइम येतो. या स्टेजला ना केकचा जो सुगंध संपूर्ण घरभर पसरलेला असतो ना, खरंच त्याला तोड नाही आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना तर विषयच संपला. त्यांना राहणारच नाही केक जोपर्यंत तुम्ही त्यांना खायला देत नाही तोपर्यंत. आता काय करायचं ना, केक थोडं 5 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग सुरीच्या सहाय्याने आपल्याला त्याचे कड सेपरेट करून घ्यायचे, त्याचे एजेस. तर 5 मिनिटं थांबायचं आपल्याला अजून. चला 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळच झाला आहे. सुरीने मस्तपैकी एजेस याचे आपण मोकळे करून घेऊयात, जेणेकरून आपला केक लवकर निघेल. पटापट करायची असतात ही सगळी कामं. आता या मोमेंटला, या पॉईंटला केक कधी पोटात जाईल असं होतं. हे बघा, मी आणि आम्ही तर हे सुद्धा खरवडून खातो, आम्हाला खूप आवडतं. जवळून दाखवू का तुम्हाला? या. काय आहे ना, हे जवळून बघण्यात जी मजा आहे ना ती लांबून बघण्यात नाही हो. हे पहा, आपला केक मस्तपैकी छान तयार झाला. मी याला उलटं करते. हे पहा किती सॉफ्ट झाला आहे. चला पटकन कापून घेऊ आता आपण. हे पहा, सुंदर झाला आहे ना, छान. याला असा एक मस्त क्रस्ट आला आहे.